नमस्कार. इयत्ता 5वी पाठ 9वा जनाई. विद्यार्थी मित्र, भाग 1 मध्ये जनाई पाठाचे आपण प्रकट वाचन केले. आज आपण भाग 2 मध्ये जनाई पाठ सविस्तर समजून घेणार आहोत. भुजंगाच्या अनेक गोष्टी लोक सांगतात. त्याला शेताचा रक्षणकर्ता असेही म्हणतात. अनेक ग्रामीण कथातून व वेगवेगळ्या साहित्यातून भुजंगाचा उल्लेख येतो. असा हा भुजंग वर्षानुवर्ष शेतात राहतो, पण कोणाला इजा करत नाही असे लोकांचे म्हणणे असते. त्या भुजंगाची आणि त्याला प्रथम घाबरणारी पण नंतर धाडस करून त्यालाच बजावणारी, शेतात खूप कष्ट करणारी एक मेहनती स्त्री जनाई हिची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. जनाई नावाची उसाच्या फडात काम करणारी स्त्री, उसाच्या फडाला पाणी देण्यासाठी ती शेतावर गेली होती. फडाला पाणी देऊन ती आता खूप थकली होती. घरी जाऊन विश्रांती घ्यावी असे तिला वाटत होते, पण तिचा उपवास असल्यामुळे घरी न जाता ती एका शेंगांच्या शेतात शिरली. इतक्यात तिला रो 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 असा आवाज आला. ती शेंगा तोडायला लागली. तो आवाज अजून वाढला आणि 7 ते 8 फुटी साप तिच्या अंगावर धावून आला. त्या सापाला घाबरून ती जीव घेऊन पळत पळत आपल्या वस्तीकडे आली. गावातले लोक जमले. त्यांनी तिला विचारले, पण घाबरल्यामुळे तिच्या तोंडातून शब्द फुटेना. कसे बसे वर्णन करून तिने घडलेला प्रसंग सांगितला. कोणता तो प्रसंग ते आपण प्रत्यक्ष पाठातच पाहू. दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली. मोठ म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचे साधन. उसाचा फड म्हणजे उसाची शेती. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती. दार मोडणे म्हणजे पाण्याच्या पाटाचा प्रवाह बदलणे आणि दुसरीकडे वळवणे. कंबर धरणे म्हणजे कंबर दुखणे हा वाक्प्रचार आहे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर खूप काम केल्याने आईची कंबर धरली होती. पाण्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं. भगभगणे म्हणजे आग होणे. केव्हा घरात जाऊन पडील असे तिला झालं होतं, पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगांच्या वावरात शिरली. वाट वाकडी करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ वाट बदलून दुसरीकडे जाणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर पोलिसांचा सुगावा लागताच चोरांनी वाट वाकडी केली. पुढे आज सोमवार 2 वेळ उपटून घ्यावेत शेंगांचे 2 वेळ असे तिला वाटत होते. पोरंही 4 शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार होईल म्हणून लगालगा ती शेंगांच्या वावरात आली. नी भुल्ल्यागत बघत उभी राहिली. लगालगा म्हणजे भरभर किंवा पटकन. भुल्ल्यागत म्हणजे गुंग झाल्यासारखी. ती पटकन शेतात आली आणि शेतात आल्यानंतर अगदी गुंग झाल्यासारखी ती शेताकडे पाहत राहिली. इथे आपल्याला पाहता येईल जनाई शेतात कोणते काम करत होती तर पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेतातील उसाला पाणी देण्याचे म्हणजे दारे मोडण्याचे काम जनाई शेतात करत होती. जनाईची कंबर का धरली होती तर उसाच्या फडाला पाणी देण्यासाठी पाण्याची दारं मोडून जनाईची कंबर धरली होती. आणखीन आपल्याला पाहता येईल जनाईने शेंगांचे 2 वेळ उपटून का घेतले तर त्या दिवशी सोमवार असल्यामुळे जनाईचा उपवास होता. पोरंही 4 शेंगा खातील, आपल्याही पोटाला आधार होईल म्हणून तिने 2 वेळ शेंगांचे उपटून घेतले. पुढे गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं. झागमाग म्हणजे झगमगणे, वावर म्हणजे मळा, गॅसबत्ती म्हणजे गॅसबत्तीवर चालणारा दिवा पेट्रोमॅक्स. इथे लेखकाने भाषा सौंदर्य कसे निर्माण केले आहे पहा. शेंगांच्या शेताचे वर्णन फारच छान केले आहे. गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार
शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं. शालू म्हणजे विशिष्ट प्रकारची किमती भरजरी साडी. वर ऊन असली तरी खाली गार वाटत होतं. वर ऊन होतं पण हिरव्यागार शेतामुळे खाली गार वाटत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती. वेलबुट्टीगत म्हणजे नक्षीदार दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता. विणणे म्हणजे धाग्यांनी गुंफणे. म्हणजे हे शेंगांना फुलं आलेली हिरवीगार रान हे सर्व पाहून तिला असं वाटत होतं की कोणीतरी रेशमी धाग्यांचा रुमालच गुंफला आहे. पुढे रात्रंदिवस घाम घालून आपल्या हाताने काढलेल्या त्या कशिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली. रात्रंदिवस घाम गाळणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ दिवस रात्र खूप कष्ट करणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो. पुढे जनाई त्या कशिद्याकडे पाहतच उभी राहिली की आपण रात्रंदिवस काम केले आणि त्याच्यामुळे सुंदर वावर फुललेला आहे. आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला. भर दुपारची वेळ आणि रो 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 करून आवाज कानावर येऊ लागला. अगदी अचानक तिला एकदम विमान चालल्याचा आवाज येऊ लागला. अगं बाई, विमान म्हणून तिनं वर बघितलं पण वर काहीच नव्हतं. नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं. कोरडं आभाळ म्हणजे ढग नसलेले आभाळ, निळभोर आभाळ होतं. तिनं वर पाहिलं पण वर तर काहीच नाही. मग असला कसा काय आवाज येतोय हा तिला प्रश्न पडला. इथे आपल्याला पाहता येईल शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले तर शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले. पुढे निळभोर आभाळ चिटपाखरूसुद्धा नव्हतं आणि रो 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 असा आवाज तेवढा कानावर येत होता. चिटपाखरूसुद्धा नसणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ नीरव शांतता असणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर भर दुपारी नदी किनारी चिटपाखरू नसते. पुढे कुठून आवाज येतोय हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झाला. एवढी नीरव शांतता असताना हा आवाज येतोय कुठून हे जनाईला कळेना. तिची अवस्था झेंडू फुटल्यागत झाली. झेंडू फुटणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ भीतीमुळे तोंडाला फेस येणे. याचा वाक्यात उपयोग कसा करता येईल तर चोराला पोलिसांनी पकडल्यामुळे त्याची अवस्था झेंडू फुटल्यागत झाली. पुढे उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला. खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या 4 काकरीचे वेल उलते पालते होत होते. आता उलते पालते होणे म्हणजे वर खाली होणे किंवा उलटे सुलटे होणे. काकरी म्हणजे काकडी. भुईमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती. हादरा देणे म्हणजे धक्का देणे. रो 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 असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची 4 वाव तुळी अंगावर धावून येत होती. वाव म्हणजे 2 हाताचे माप. तुळी म्हणजे लोखंडी खांब. समोरून काहीतरी लोखंडी खांबासारखं 2 हातभर आपल्याकडे येत आहे असं दिसलं. अगं बाई, साप म्हणून जनाई झटक्यानं मागे फिरली आणि जमिनीला पाय टेकताना वारं सुटावं तशी पळत सुटली. मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली. थडकली म्हणजे येऊन पोचली. साप पाहिल्यावर जनाई मागे न पाहता पळत सुटली. ती सरळ वस्तीवर येऊन पोचली. धाबं दणाणून गेलं होतं. तिच्या जीवात जीव नव्हता. पोटात घाबरा पडला होता. धाबं दणाणणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ खूप भीती वाटणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर अचानक समोर आलेला वाघ पाहून यात्रेकरूंचे धाबे दणाणले.
जीवात जीव नसते हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ खूप घाबरणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर घनदाट जंगल पार करेपर्यंत यात्रेकरूंच्या जीवात जीव नव्हता. पोटात घाबरा पडणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ खूप घाबरणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर नदीला आलेला पूर बघून श्यामच्या पोटात घाबरा पडला. अंग सारं घामानं धबधबलं होतं. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता. वाचाच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथरत होते. ऊर धाडधाड करीत होता. अंग घामाने धबधबणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ घाबरल्यामुळे घामाघूम होणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर अचानक पिसाळलेला हत्ती समोर आल्याने रवीचे अंग घामाने धबधबले. तोंडावाटे शब्द न फुटणे हाही वाक्प्रचार आहे. याचा अर्थ भीतीमुळे बोलती बंद होणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर बुडता बुडता वाचल्यामुळे किसन एवढा घाबरला होता की त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं. वस्ती गाठली हे खरं का म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते. जनाई इतकी घाबरली होती की तिला कळेच ना की आपण आपल्या वस्तीपर्यंत नक्की पोहोचलोय ना. एवढी घाबरली होती. ती डोळ्यांनी सगळीकडे अवतीभोवती पाहत होती आणि मनाची खात्री करून घेत होती. त्याचवेळी तिची अवस्था का झाली म्हणून वस्तीवरचे सगळे भाऊबंद गोळा झाले होते. भाऊबंद म्हणजे नातेवाईक. इथे आपल्याला पाहता येईल जनाई का घाबरून गेली तर वावरात जनाईला साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली. आजूबाजूचे सारे भाऊबंद का गोळा झाले होते. जनाई घाबरलेल्या अवस्थेत धावत पळत वस्तीकडे आली म्हणून आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा झाले होते. पुढे बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला. कालवा उडणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ गडबड गोंधळ होणे. याचा वाक्यात उपयोग कसा करता येईल तर पुरात घरे वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांचा कालवा उडाला. काय झालं आहे म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. आहे म्हणजे आई. मुलं तिला विचारू लागली काय झालं तू एवढी का घाबरलीस. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली. आता काय सांगायचं. ऊर अजून धडधडत होता. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलणंच सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं. तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला काय झालं जना. उन्हाची अशी आरडत पळत का आलीस. बोलणं सुधरत नव्हतं म्हणजे तोंडातून शब्द येत नव्हता. आरडत म्हणजे ओरडत. ऊर म्हणजे छाती. सासरेसुद्धा उठून आले आणि त्यांनी विचारलं की नक्की काय झालंय पण तिच्या तोंडून शब्द येत नव्हता. धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. धाप लागणे म्हणजे दम लागणे. घडला प्रसंग कसाबसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भ्याल्यागत झाली. भ्याल्यागत म्हणजे घाबरल्यासारखी. भ्याच पडलं. भ्याच म्हणजे भीती. त्यांना भीतीच वाटली. आपल्या रानात एक भुजंग आहे. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंदांनी ऐकलं होतं. वाडवडील म्हणजे पूर्वज. भुजंग म्हणजे मोठा साप. ऐकून सगळ्यांना माहीत होतं पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती. कात म्हणजे सापाने टाकलेली जीर्ण कातडी. त्यावर त्यांचा कधी दुम नव्हता. दुम नसणे म्हणजे ठाव ठिकाणा नसणे. कैक वर्ष त्याचा विसर पडल्यागत झाला होता. कैक म्हणजे कित्येक. त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं. दर्शन म्हणजे दिसणे.
वस्ती सारी चपापल्यागत झाली होती. चपापल्यागत म्हणजे घाबरल्याप्रमाणे. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. पोटात खड्डा पडणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ खूप भीती वाटणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर दरीत वाकून बघताना रमेशच्या पोटात खड्डा पडला. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं. विमानासारखं जो आवाज तिने ऐकला होता तो तिच्या सतत कानात घुमत राहिला. एकच विचार सारखा तिच्या डोक्यात फिरत राहिला. घुमणे म्हणजे फिरणे. इथे आपल्याला पाहता येईल वस्ती सारी चपापल्यागत का झाली होती तर कित्येक वर्ष सापाचा विसर पडल्यागत झाला होता. मात्र त्यावर आज जनाईला दर्शन दिल्यामुळे सारी वस्ती चपापल्यागत झाली होती. तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. जनाईची परिस्थिती तशी बेताचीच होती. घरात बसून काही भागणार नव्हतं म्हणजे सापाला घाबरून नुसते घरात बसून चालणार नव्हते. जीवाचा धडा करून ती शेतावर जात राहिली. जीवाचा धडा करणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ धीर एकवटणे. याचा वाक्यात उपयोग कसा करता येईल तर मुलीला वाचवण्यासाठी जीवाचा धडा करून गणेशने पुरात उडी घेतली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिने त्यालाच बजावलं. परत एकदा भुजंग तिच्या समोर आला त्यावेळी तिने मात्र त्याला बजावलं म्हणजे सुनावलं. का बाबा आमची पाठ घेतलीयस? कशापायी भ्या दावाया लागलायस? अरे तू आमच्या पाठीमागे का लागला आहेस? आम्हाला कशासाठी भीती दाखवतोस? असे तिने त्याला विचारले. आमच्या रानात वस्तीला राहिलायस तर आमची राखण करशील का भ्या दावशील? जर तू आमच्या रानात आमच्या वस्तीला राहत असशील तर आमचं राखण कर, आमचं रक्षण कर. आम्हाला भीती का दाखवतोस? भ्या म्हणजे भीती. तूच राखण करायला पाहिजेस, तूच राखण करायला हवीस. कसं कसं चाललंय ते तू बघतोस ना व? आमचं कसं कसं चाललंय ते तू बघतोस ना. आमची परिस्थिती काय आहे हे तुला माहीत आहे. कशा तऱ्हेने दिवस काढायला लागलोय हे काय तुला माहीत नाही? बाबा लय जीव वैतागलाय माझा. वस्तीला आहेस आमच्या, लय नाही पण थोडी तरी तुला कळकळ यायला पाहिजे. राखण करणे म्हणजे रक्षण करणे. पाहिजेस म्हणजे पाहिजेस, नवं म्हणजे नाही. दिवस कंटाळायला लागलोय म्हणजे दिवस काढायला लागलोय. लई म्हणजे खूप, कळकळ याय पाहिजे म्हणजे कळवळा यायला पाहिजे. जनाई भुजंगाला पुढे सांगते, आम्ही कसे दिवस काढतो हे काय तुला माहीत नाही? खूप जीव वैतागलाय माझा. वैतागणे म्हणजे त्रासणे. खूप नाही पण थोडी तरी तुला कळवळ यायला पाहिजे. कुणाचं पाठबळ आहे का सांग बघू आम्हाला. पाठबळ म्हणजे आधार. कुणाचा आधार आहे का आम्हाला? माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात? माझ्याशिवाय कोण पुढे येऊन करणार आहे का आमच्या घरात? मग बाई माणसाला विनाकारण त्रास देणं हे तुझं काम नाही. विनाकारण त्रास म्हणजे विनाकारण त्रास. मग असं असताना विनाकारण एखाद्या बाई माणसाला त्रास देणं हे तुझं काम नाही. तुला हे शोभत नाही. माझ्या वाटेला तू जाऊ नकोस. जाऊ नयेस म्हणजे जाऊ नकोस. माझ्या वाटेला तू जाऊ नयेस म्हणजे वाटेला जाऊ नकोस. माझ्या वाटेला तू जाऊ नकोस. ह्याच्या परस काय तुला मी आता जास्त सांगत नाही. ह्याच्या परीस म्हणजे यापेक्षा काय तुला मी जास्त सांगत नाही. सांगायचं ते तुला सगळं सांगितलं आहे. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो तवर आपला कुठंतरी गपगार निघून जा कसा. निवांत म्हणजे शांत, तवर म्हणजे तोपर्यंत, गपगार म्हणजे गुपचूप. कोल्हापूरच्या स्त्रिया मी खातो, मी जेवतो, मी बोलतो असं म्हणतात. आणि जनाई म्हणते त्याला, मी झाडाखाली बसून भाकरी खातो तोपर्यंत तू शांतपणे कुठेतरी निघून जा. माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंधळा कापायला लागणार बघ. जुंधळा म्हणजे ज्वारी.
माझी भाकरी खाऊन झाली की मी ज्वारी कापायला लागणार आहे बघ. असं बसून कसं भागेल? भागलं म्हणजे चालेल. असं बसून कसं चालेल? दिवस बुडस तर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे. बुडस तर म्हणजे बुडेपर्यंत, दिवस मावळेपर्यंत मला सगळी ज्वारी कापून झाली पाहिजे. हे बघ, आता शेवटचं तुला हात जोडतो. मी मरायलाच आलोय. काय करायचे ते तुझं तू ठरव. खाऊ मी भाकर आता? जनाई सापाला शेवटचं सांगते. हे बघ, आता मी मरायला आलोय. तुला जर मला मारायचे असेल, चावायचे असेल, भीती दाखवायची असेल तर तुझं तू निर्णय घे. पण मला आता भाकर खाऊ दे आणि माझ्या कामाला लागू दे. माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणी काम करणारं नाही, त्यामुळं मला काम करणं भाग आहे. पुढे परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथनं हल्ली म्हणजे तिथून निघून गेली व बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली. जनाईनं भाकरी हातावर घेतली आणि रानाकडं बघत शांतपणे भाकरी खाऊ लागली. तिथे 2 घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं. घटका म्हणजे तास, सावचित्तानं म्हणजे अतिशय सावधपणे. जर कुठून भुजंग आलाच तर ती भीती तिच्या मनात होती. त्यामुळे तिने अतिशय सावधपणे जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संग आणलेल्या तांब्यावर पाणी प्यायली. डरकन 2 ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली. विळा म्हणजे ज्वारी कापण्याचे लोखंडी साधन. संग म्हणजे बरोबर किंवा सोबत आणलेलं म्हणजे आणलेलं. डरकन म्हणजे डुरकणे. लोळण म्हणजे जमिनीवर गडबडा लोळण्याची क्रिया. धाटं म्हणजे ज्वारीची कणसे कापल्यावर जमिनीत रुतून राहिलेला भाग, याला ताटं असं सुद्धा म्हणतात. तर तिनं पटापट कापायला सुरुवात केली आणि ती धाटं जमिनीवर लोळण घेऊ लागली. विद्यार्थी मित्रहो, जो संकटाला घाबरलं तर ते संकट पुन्हा पुन्हा वर तोंड काढत असतं. म्हणून आपण संकटाला न घाबरता त्याला सामोरे जायला शिकायला हवं. म्हणजे त्यातून काहीतरी मार्ग निघतो. या धड्यातून आपल्याला ही शिकवण घेता येईल. इथे आपल्याला पाहता येईल, जनाईला शेतात का जावे लागणार होते? तर शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते, म्हणून तिला शेतात जावे लागणार होते. या कथेतील विचार सौंदर्य आपण पाहिले तर काबाड कष्ट करणारी, घराची पूर्ण जबाबदारी सांभाळणारी, पण घाबरून पळत सुटली तेव्हाचे वर्णन, नागाला पाहून जरी घाबरली तरी त्यालाच ठामपणे बजावणारी जनाई लेखकाने फार छान रंगवली आहे. एक सुंदर ग्रामीण कथा असा याचा साहित्य प्रकार सांगता येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो, आपण सविस्तर पाठ समजून घेतला आहे. पाठावरील सराव प्रश्न आपण पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत आपण इथेच थांबू. धन्यवाद.